तिनं उदय सामंतांना घ्यायची तयारी केली होती। नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजनांनी आपल्या भाषणात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा आरोप करत वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी या भाषणावर आक्षेप घेतला होता। त्यानंतर माझ्याकडून डॉक्टर आंबेडकरांचं नाव घ्यायचं अनावधानाने राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलेलं। यानंतर आता तक्रारदार माधवी जाधव यांनी गिरीश महाजन यांनी लेखी माफी मागावी अशी मागणी केली आहे। संविधानिक लढाई लढतोय आणि संविधानाच्याच ह्याच्याने हे करतोय। मागणी तर माझी ॲस्ट्रॉसिटीची होती। परत एकदा सांगते, त्यांचं सुदैव आहे आणि माझं दुर्दैव आहे। आमच्या सगळ्या बांधवांनी अभ्यास केला, पण याचा अर्थ आम्ही त्यांना सोडतोय असंही नाहीये। त्यांनी वैयक्तिक दिलगिरी व्यक्त केली, त्या दिलगिरीला ती तकलाद होती, तिला मी काही मानत नाही। त्यांनी लेखी माफीनामा, वैयक्तिक वाजा तमाम भारतीय आंबेडकरी अनुयायांचा आणि तमाम भारतीयांचा त्यांनी लिखित स्वरूपात माफीनामा द्यावा, हीच माझी कालच्या प्रकरणातून अपेक्षा आहे। दरम्यान महाजनांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या माधवी जाधव यांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या भाजपचे जोगेंद्र कवाडे यांना विरोध करण्यात आलाय। जोगेंद्र कवाडे भाजपमध्ये सत्तेत असल्यानं त्यांचा पाठिंबा नको अशी भूमिका आंबेडकरवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी मांडली। दर्शनातही असतील, त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी आम्ही सहभागी आहोत। त्यांनी फक्त तोंड देखली दिलगिरी व्यक्त केली आणि दिलगिरी व्यक्त करताना कोण्या एका व्यक्तीचं नाव न अशा प्रकारचं थातूरमातूर अशा प्रकारची दिलगिरी व्यक्त केली। हेच म्हणायला पाहिजे होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचं नाव घेता आलं नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं न म्हणता कोण्या एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख नाही झाला म्हणून मी दिलगिरी असं अशा प्रकारचं वक्तव्य करणं एका मंत्र्याला शोभत नाही। आणि त्याच्यामुळे आमच्या दर्शनाने असतील, आमच्या माधवीताई असतील, त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी आहोत। खंबीर पाठीशी आम्ही त्यांचे आहोत। स्त्रीची सर्वात मोठी शत्रू असते असं अनेकदा म्हटलं जातं। भंडाऱ्यातल्या अंजली भारती या महिलेने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत